गोलंदाजीवरती तो करण. अजूनही करण यांचं 3 चेंडू शिल्लक असतील. मारा करतील ते जनार्दन. पाहूया पुढचा चेंडू. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. चेंडू असं टॅप केलं. एक धाव. पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव होईल का? तर धोक्याची घंटा होती परंतु भरत हे सहजरित्या आपल्या जागेवरती पोहोचले आणि 2 धावा पूर्ण करून दिल्या आपल्या संघासाठी. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 10 या अंकावरती. जनार्दनला कुठेतरी चांगलं फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघासाठी जर धावसंख्या पुढे नेण्याचं काम करायचं असेल तर. पाहूया पुढचा चेंडू करण यांचा. अरे बाबा अंपरला मग वाट पडशील रे तो. असो बॉल कदाचित हातातून सटकला असेल. पाहू शकाल करण यांचा पुढचा चेंडू. मारा करेल जनार्दन. ते चांगला असा मारलेला चेंडू जातो तो सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. 6 धावेच्या मदतीने कुठेतरी आपल्या संघाची धावसंख्या ही पुढे सरसावली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या अंकावरती. जनार्दन यांच्या बॅट मधून आलेला हा मोठा फटका म्हणजे षटकार. करणवरती कुठेतरी जनार्दनने हल्ला चढवण्याचं काम केलंय. पाहूया करण यांचा पुढचा चेंडू. आणि हा कुठेतरी जनार्दनला चेंडू समजला नाही आणि चांगला कमबॅक केले ते करण यांनी. षटकार खाल्ल्याच्या नंतर डॉट चेंडूनी या डॉट चेंडूच्या साहाय्याने आपलं षटक समाप्त झालंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 16 या अंकावरती. तर आता स्ट्राईक वरती असेल ते भरत आणि गोलंदाजीवरती गोलंदाज असेल तो जयेश. भरत आणि जयेश कुठेतरी भरत यांना मोठे फटके. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. चेंडू काहीसा समजला नाही भरत यांना आणि चेंडू सरळ एसटी रक्षकांच्या हातामध्ये विसावला आणि हा निर्धाव चेंडू. निर्धाव खेळ चेंडू जेवढे खेळ तेवढे आपल्या संघासाठी धावा कमी होतील. देखील त्याच पद्धतीचा चेंडू झेल होण्याची शक्यता होती परंतु तर झेल काही झाली नाही. एक धाव पूर्ण. तर स्ट्राईक वरती गेले ते जनार्दन. ज्या मागच्या ओव्हरमध्ये करणच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती 5व्या चेंडूवरती हल्ला चढवला होता तो षटकार मारून तोच फलंदाज आता जनार्दन. पाहूया जयेश यांच्या गोलंदाजीवरती काय करतात ते. देखील मोठा फटक्या मारण्याच्या नादात निर्धाव चेंडू खेळून बसले जनार्दन. चांगल्याशी गोलंदाजी मानावी लागेल जयेश यांची. पहिला गोलंदाज आला अर्जुन. दुसरा गोलंदाज आला करण. त्यानंतर आला जयेश. तर कुठेतरी चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या आंबेवाडी या संघाच्या गोलंदाजा करून. आणि हा देखील त्याच प्रकारचा चेंडू फेकला गेला. हा सुद्धा निर्धाव चेंडू. असे चेंडू जर फेकले तर कुठेतरी आपल्या संघासाठी चांगली अशी रणनीती पाहायला मिळेल. आंबेवाडी संघाची कुठेतरी कमी धावा पाहायला मिळतील. पाहूया पुढचा चेंडू जयेश यांचा.
आणि आता कुठेतरी गॅप सिलेक्शन झालंय, परंतु ते एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावाची संधी होती परंतु थ्रो काही हातामध्ये न आल्यामुळे तिथे फलंदाजाला जीवदान मिळालंय. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 19 या अंकावरती. अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल जयेश यांच्या षटकातला. पाहूया शेवटचा चेंडू मारा करतील जनार्दन. सुद्धा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याच्या एक धाव इथे धावबाज होणार. कुठेतरी हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा नव्हता, परंतु एकच धाव असेल. दुसऱ्या धावेला विकेट बाद. तर जनार्दनची जागा भरून काढण्यासाठी जात आहे दत्ता. दत्ता म्हणजे आज गुरुवार, दत्तांचाच वार. तर शेवटचं षटक घेऊन येत आहे तो विशाल. आणि शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक. आता दत्ता आणि भरत यांच्या खांद्यावरती जबाबदारी शेवटच्या षटकातली. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवते ते पाहूया आपण आता. अरे ते आगळा वेगळा असा फटका खेळून काढल्याने फटका चांगला असा सक्सेसफुल ठरला आणि 4 धावेंसाठी चेंडू जाईल सीमा पार. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ते 24 या अंकावरती. 24 धावा आणि 3 विकेट बाद गिरेवाडी या संघाचं. नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला आपल्याला या भरत यांच्याकडून. पाहूया विशाल यांच्या पहिल्या चेंडूवरती चौकार खेळून काढलाय भरत यांनी. आणि हा सुद्धा सेटअप मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण 2 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्नाने गच्चाळ असा क्षेत्ररक्षण आणि तिथे 4 धावा मिळतील. जिथं 1 धाव होती तिथं 4 धावा. म्हणजे कुठेतरी आंबेवाडी या संघाला आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडी फार सुधारणा करावं लागेल. तर या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28 या अंकावरती. तर म्हटलं होतं शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. तेच काही काम करत आहे भरत आपल्या संघासाठी. आणि आज देखील तसा त्याच प्रकारचा फटकाने फटका क्षेत्ररक्षण धावत येत आहे तोपर्यंत चेंडू काही थांबणार नाही. चेंडू सीमा पार 4 धावेंसाठी धनधन चौकार. आणि कुठेतरी भरतचं कौतुक करायला थोडं कमी आहे, कारण की शेवटच्या षटकामध्ये धाव येणं खूप महत्वाचं असतं आणि तेच काम भरत हे करत आहे. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला भरतच्या बॅटमधून. पाहूया विशाल यांच्यावरती हल्ला चढवण्याचं काम केलंय भरत याने. काहीसं आगळं वेगळे फटके देखील खेळून काढतात. फटके देखील सक्सेसफुल ठरतायत. पाहूया पुढचा चेंडू विशाल यांचा. हा देखील त्याच प्रकारचा चेंडू मारलाय आणि चेंडू जाईल तो सीमा पार 4 धावेंसाठी. आणि आतापर्यंत सलग भरतच्या बॅट मधून आलेला हा 4था चौकार, म्हणजे त्यांची हॅट्रिक देखील होऊन गेली आहे. चौकार हॅट्रिक मारणारा खेळाडू आजच्या या मॅच मध्ये ठरलाय तो भरत. तर पाहूया अजूनही 4 चेंडू 4 चौकार खेळून काढलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाहूया विशालावरती कुठेतरी धडपण असेल पहा. आणि हा चेंडू मात्र निर्धाव. भरतला काहीसा हा चेंडू समजला नाही आणि हा चेंडू निर्धाव खेळून काढला. विशालला कुठेतरी आता जीवात जीव आला असेल, कारण की 1 चेंडू तरी मी डॉट काढला
तर पाहू शकाल अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 36 या अंकावरती. पाहू शेवटचा चेंडू शिल्लक आणि हा दुरून धाव पुन्हा तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धाव काय पूर्ण होणार नाही. किपरचे काय भुंड्या घालून गेला तो. तर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 38 या अंकावरती आणि विजयासाठी धावसंख्या लागेल तुम्हाला 39. तर या पुढील होणारा सामना मोरेवाडी विपक्ष जय हनुमान हर्षाची पट्टी या दोन्ही संघाचे संघ नायक आपण टॉसविन करायसाठी